असं वैभव नाईक यांनी म्हटलेलं आहे। निकालाआधीच ठाकरे गटाचे आमदार नाईक यांनी हा एक मोठा दावा केलेला आहे। आम्हीच अपात्र ठरणार, शिंदेंच्याच आमदारांनी सांगितलं, असं वैभव नाईक म्हणालेले आहे। महान निकालाची ही ब्रेकिंग आहे। 2 दिवसांपूर्वीच सारा निकाल ठरलेला असल्याचं वक्तव्य केलेलं आहे वैभव नाईकांनी। तर सकाळपर्यंत निकाल योग्य पद्धतीने लागेल, सत्ता आणि सत्तेच्या माध्यमातून योग्य पद्धतीने निकाल लागेल असं होतं। परंतु आत्ताच मी मंत्रालयात कामानिमित्त आलो होतो, तेव्हा मी जबाबदारीने सांगतोय, माझ्यावर माझे सहकारी सुरू होते। शिंदे गटाचे आणि अजित पवारचे आमदार मला भेटले, त्या ठिकाणी एक आमदार, 2 आमदार, आणि त्यांनी म्हटलं की निकाल हा तुम्ही अपात्र होणार आहे, म्हणजे असं त्यांनी सांगितलं। आणि हा निकाल 2 दिवसापूर्वीच ठरलेला आहे आणि त्याप्रमाणे शिवसेने व उद्धव बाळासाहेब ठाकरे जे आमदार राहिले ते अपात्र होणार आहेत। हा निकाल खरं तर 4 वाजताच्या ऐवजी आधीच या ठिकाणी फुटला आणि तो काही लोकांना आधीच 2 दिवसापूर्वी माहिती होता। नक्की मॅच फिक्सिंग झाली असं संजय राऊतांनी आज सकाळी म्हटलं होतं, अगदी त्याचप्रमाणे निकाल लागतोय। खरं तर मॅच फिक्सिंगपेक्षा आम्हाला जी हे होते, कारण सुनील प्रभूंना पक्षप्रमुख हे वैध ठरवलं होतं। सुनील प्रभूंना जो निर्णय सुनील प्रभूंचा पक्षप्रमुख म्हणून जे काही व्हीप होते ते आम्ही पहिल्या दिवसापासून आम्ही मानत होतो आणि राजन साळवींच्या अध्यक्षांच्या निवडीच्या वेळी सुद्धा आम्ही तो मानला। आणि असं असताना सुनील प्रभूंच्या व्हीप मान्य केला नाही म्हणून जर आपण ठरवत असतील तर हा खरं तर सुप्रीम कोर्टाने सुद्धा सुनील प्रभू हे पक्षप्रमुख हे ठेवले होते, तसा त्यांनी डायरेक्शन सुद्धा दिले होते। परंतु आणि खरं तर ही वेळ काढून धोरण होतं, म्हणजे त्यांना निर्णय खरं तर द्यायचाच नव्हता, पण द्यायचा निर्णय लागणार असल्यामुळे सुप्रीम कोर्ट सांगितल्यामुळे त्यांनी तो आमच्या विरोधात देण्यात येईल। नक्कीच, पण तुम्हाला असं का वाटतंय की निकाल लागणार नाही, योग्य तो निकाल लागणार नाहीये? निकाल योग्य लागणार नाही असं नाही, तेच ज्यांच्याबद्दल निकाल लागणार तेच सांगतात की तुम्हीच डिस्क्वालिफाय होणार आहे आणि त्यामुळे आता त्याच्यात बोलण्यात काय अर्थ नाही। त्यामुळे खरं तर कोर्टाच्या निर्णयाविरोधात किंवा त्यांच्या आधी आम्ही बोलणं चुकीचं होईल, परंतु नाईलाजाने हे बोलावं लागतं, हे एवढं मात्र निश्चित आहे। मुख्यमंत्र्यांनी ते सांगितलंय की मेरिटच्या आधारावरती निर्णय लागेल आणि आम्ही घटनाबाह्य नाहीये, घटनाबाह्य हे ठाकरे गट आहे। नाही, खरं तर आम्ही पक्ष राहिला त्या पक्षाच्या विरोधात कुठली भूमिकाच घेतली नव्हती। आम्ही तर व्हीप पक्षाच्या प्रतोदांचा पहिल्या दिवसावरून जे प्रतोद पक्षाने नेमले होते, पक्षाच्या बैठकीत नेमले होते, पक्षाच्या प्रमुखांनी नेमले होते, तेच आम्ही मानत आलो। आणि त्यामुळे आम्हाला अपात्र करणं म्हणजे खरं तर कुठली सेटिंग आहे, कुठला हे आहे, हे काय आम्हाला माहिती